आता मार्केट जे आहे, आपलं शेअर मार्केट जे आहे ते बेसिकली चालतं सप्लाय आणि डिमांडवरती. तुम्हाला शाळेमध्ये तुम्ही अर्थशास्त्र शिकलात का? अर्थशास्त्रामध्ये एक बेसिक फंडामेंटल असतं ते म्हणजे मागणी आणि पुरवठा. मराठीमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला शाळेच्या वेळेमध्ये तुम्हाला हे माहिती असेल. मागणी आणि पुरवठा हे शब्द तुम्ही डेफिनेटली ऐकले असतील. ऐकलेत का? मागणी आणि पुरवठा असं म्हणून एक अर्थशास्त्रामध्ये बेसिक असतं. तर असं मार्केटमध्येही आपण ज्यावेळेला जे आय-टी-सी जे नाव दिसतंय, त्या ठिकाणी आपल्याला इथं बिड्स ह्या ज्या लेफ्ट साइडला ज्या व्हॅल्यूज दिसत आहेत तुम्हाला 263.15, 263.10 याला आपण बिड्स म्हणतो. बेसिकली तुम्हाला लिलाव हा प्रकार माहिती असेल, तर मी खूप बेसिकमध्ये जातो एक्झॅक्टली की मार्केटच्या बॅकग्राऊंडमध्ये एक्झॅक्टली काय चालतं. हे फक्त मार्केट पॅटर्न्स किंवा कॅन्डल्स याच्यावरती चालत नाही. तर बेसिक मार्केट जे चालतं ते चालतं सप्लाय आणि डिमांडवरती. म्हणजे ज्या वस्तूची मागणी जास्त आहे त्या वस्तूची ऑब्व्हियसली रेट जो आहे तो वरती जातो आणि ज्या वस्तूचा पुरवठा जास्त आहे, त्या वस्तूचा रेट ऑब्व्हियसली खाली येतो. हे बेसिक फंडामेंटल असतं मार्केटचं. तर लिलाव नावाचा प्रकार तुम्हाला माहिती असेल, की एका ठिकाणी बायर असतात. म्हणजे बायर जो असेल त्याला कमी भावामध्ये वस्तू घ्यायची असते आणि जो सेलर असतो त्याला जास्त भावामध्ये विकायची असते. तर जर समजा बायर बेसिकली ह्यालाच आपण मार्केटमध्ये सप्लाय आणि डिमांड म्हणतो. बेसिकली मार्केट मागणी आणि पुरवठा. ठीक आहे. पैसा पाणी आणि चार्टियन्सने डिसेंबर महिन्यामध्ये जे वर्कशॉप घेतलं होतं त्याच्या पहिल्या बॅचच्या पहिल्या सेशनचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला कॅन्डलस्टिक कशा फॉर्म होतात, त्याचे प्रकार कोणते हे शिकवलं होतं. याशिवाय ॲडव्हान्स कन्सेप्टचे सुद्धा अनेक सेशन्स झाले होते. क्रिस्टल क्लिअर पद्धतीनं ट्रेडिंग शिकवणं यासाठी हे वर्कशॉप ओळखलं जातं. यावेळी दुसऱ्या बॅचमध्ये बेसिकचे असेच सेशन होणार आहेत. शिवाय ॲडव्हान्स कन्सेप्टचे एकूण 9 सेशन होणार आहेत. शिवाय सायकॉलॉजीवर एक भन्नाट सेशन घेतला जाणार आहे. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तुम्हाला जर हे सेशन सोपं, क्लिअर वाटलं आणि आमची शिकवण्याची जी पद्धत आहे ती सोपी आणि योग्य वाटली, तर दुसऱ्या बॅचला नक्की रजिस्ट्रेशन करा. त्याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आम्हाला WhatsAppवर संपर्क करा. त्यापूर्वी हा व्हिडिओ मात्र नक्की बघा. तर आपण डिटेलमध्ये जाऊया. नाव आता कॅन्डल्स म्हणजे काय? आपण इथपासून सुरुवात करणार आहोत. इतकं बेसिकमध्ये जाणार आहोत, की एक्झॅक्टली कॅन्डल्स म्हणजे काय? ठीक आहे. तर ज्या वेळेला आपण कोणतीही टाईम फ्रेम सिलेक्ट करूया, डेली, वीकली, अवरली चार्ट जे काही असतील, त्यामध्ये सगळ्यात कॉमन जी गोष्ट असते ती म्हणजे कॅन्डल्स. तर कॅन्डल्समध्ये जेव्हा आपण ग्रीन कॅन्डल पाहतोय, तर ग्रीन कॅन्डलमध्ये ओपन जो असतो तो खालच्या साइडला असतो. तसंच आपल्याला चार्टवरती दिसतंय, की ओपन, क्लोज, हाय आणि लो. ज्यावेळेला कॅन्डल ही ग्रीन असेल, ज्यावेळेला कॅन्डल ग्रीन असेल, तर ग्रीन कॅन्डलचा अर्थ असा होतो, की प्राइसचा ओपन हा खालच्या इथे झाला आहे आणि क्लोज हा प्राइसचा इथे झाला आहे. आपण हाय ज्या प्राइस तेवढ्या तेवढ्या टाईम फ्रेममध्ये ज्यावेळेला प्राइस ट्रेड करत आहे, त्या ठिकाणी जिथे हाय बनवलाय त्या पॉइंटला आपण हाय म्हणतो आणि जिथे लो बनवलाय त्या पॉइंटला आपण लो म्हणतो. बेसिकली ग्रीन कॅन्डल जी असेल त्यावेळेला ओपन इथे असतो, क्लोज इथे असतो, हाय आणि लो. ही आहे बेसिक कॅन्डलचं ठिकाण. तर रेड कॅन्डल ज्यावेळेला पाहतो आपण, तर ग्रीन कॅन्डलचा ओपन जो असतो तो खालच्या बाजूला असतो. रेड कॅन्डलचा जो ओपन असतो तो वरच्या बाजूला असतो. ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी ओपन असं म्हणून लिहिलंय, त्या ठिकाणी हा रेड कॅन्डलचा ओपन आहे आणि क्लोज जो असतो तो रेड कॅन्डलचा खालच्या बाजूला असतो. ठीक आहे. आणि सेम हाय आणि लो सेम असतात. परंतु जे ओपन आणि क्लोज असतो यामध्ये मेन डिफरन्स असतो, की रेड कॅन्डलचा जो ओपन आहे तो वरच्या बाजूला असतो आणि रेड कॅन्डलचा जो क्लोज आहे तो खालच्या बाजूला असतो. सेम वे एक्झॅक्ट अपोझिट ग्रीन कॅन्डलचा जो ओपन आहे तो इथे असतो आणि ग्रीन कॅन्डलचा जो क्लोज आहे तो वरच्या बाजूला असतो. तर कॅन्डल्सचे प्रकार पाहूयात आपण. बेसिक कॅन्डल्सचे काय प्रकार असतात. तर सुरुवात करूया आपण बेसिक मारुबोझू कॅन्डलस्टिक पासून. तर आम्ही काय करणार आहे, मी फक्त बेसिक 3 ते 4 प्रकार जे आहेत ते कव्हर करणार आहे. ते म्हणजे बेसिकली मारुबोझू कॅन्डल्स काय असतात. तर आपण चार्ट्सवरती जाऊया. बेसिकली मी हा चार्ट डिसेबल करतो. तर आता कॅन्डल्सच्या जी नावं आहेत, बेसिकली टर्मिनॉलॉजी आपण ज्याला म्हणतो, की कॅन्डलची नावं ही कशी डिफाईन केली. ठीक आहे. तर कॅन्डलची नावं बेसिकली आपण एक कॅन्डल अशी बनवूया. हा बेसिकली आपण ठरवूया, की हा कॅन्डलचा ओपन आहे. तर मी आता इथे सर्वात सिंपल गोष्ट तुम्हाला समजावून सांगणार आहे. ती म्हणजे कॅन्डल जी बनते, ते कॅन्डल आपल्याला बरंच काही सांगते. ओके. तर आपण असं अझ्युम करूया, की हा कॅन्डलचा ओपन आहे. ठीक आहे. जर ओपन झाल्यानंतर प्राइस कंटिन्युअसली वरती जात राहिली इथपर्यंत आणि त्यानंतर थोडीशी खाली येऊन बंद झाली, तर त्या ठिकाणी जिथपर्यंत ती हाय पॉइंटला ट्रेड झाली, तिथे आपण त्या कॅन्डलचा हाय मानूया आणि जर समजा थोडी खाली होऊन ट्रेड झाली असेल, त्याला आपण त्या कॅन्डलचा लो मानूया. ह्याला बेसिकली आपण कॅन्डलचं फॉर्मेशन म्हणतो. कॅन्डल अशी बनते मार्केटमध्ये. तर आता ज्यावेळेला ही कॅन्डल
की ती कुठे ओपन झाली आणि कुठे क्लोज झाली, त्यानुसार त्या कॅन्डलचा बेसिकली त्यावरून त्या कॅन्डलचं नाव आपल्याला मिळतं. तर जी मारुबोजू कॅन्डल असते, तर मारुबोजू कॅन्डल मोस्टली पूर्णपणे बॉडी असते. तर ह्या पूर्ण भागामध्ये हा जो प्रकार आहे, मध्ये जे आपल्याला बॉडी दिसते, ह्याला कॅन्डलची बॉडी असं म्हणतात आणि खालच्या बाजूला जे आहे, त्याला आपण बॉडीचा विक कॅन्डलचा विक असं म्हणतात. ठीक आहे. ही बेसिक आयडिया झाली कॅन्डल म्हणजे काय. तर आता मारुबोजू कॅन्डल जी असते, मारुबोजू कॅन्डल म्हणजे काय, तर सगळ्यात छोटात छोटा विक आणि सगळ्यात लेट्स मोठी बॉडी, म्हणजे पूर्ण जी कॅन्डल असते ती संपूर्णपणे बॉडीज असते बेसिकली. याला आपण मारुबोजू कॅन्डल असं म्हणतो. तर बेसिकली तुम्ही हे जास्त नाव याला असंच का म्हणतात किंवा तसंच का म्हणतात, असे बेसिकली म्हणजे असं काही कन्फ्युजन करण्याची आवश्यकता नाही. तर बेसिक तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, की पूर्णपणे ज्यावेळेला कॅन्डलची बॉडी ही फुल असते, त्यावेळेला आपण त्याला मारुबोजू कॅन्डल असं म्हणतो. तर बऱ्याच वेळेला असं असं होईल, की बाय चान्स जर कॅन्डल मध्येच जर अशी क्लोज झाली, लेट्स जस्ट से अशी मध्येच जर क्लोज झाली, तर याच्यामध्ये काय अर्थ होतो बरं ह्या प्राइसचा, की बेसिकली बायर्स जे आहेत, बायर्सने एंट्री घ्यायला सुरुवात केली प्राइसमध्ये, मार्केटमध्ये इथपासून बायर्स प्राइसला वरती घेऊन गेले इथपर्यंत आणि एंडिंगमध्ये ते वरती ठेवू शकले नाहीत आणि प्राइस युजुअली येऊन खाली क्लोज झाली बेसिकली. तर अशा प्रकारे ज्यावेळेला ह्या गोष्टी ज्यावेळेला बनतात, त्यावेळेला आपल्याला वेगवेगळे कॅन्डलस्टिकचे प्रकार पाहायला मिळतात. ठीक आहे. तर मारुबोजू कॅन्डलमध्ये बेसिकली काय असतं, तर मी एक बेसिक आयडिया ड्रॉ करतो. मारुबोजू कॅन्डलमध्ये काय, की बायर्सने सकाळपासून मार्केट ओपन केलं आणि दिवसभर ते फक्त मार्केटला वरतीच घेऊन गेले. ठीक आहे. म्हणजे 3 वाजेपर्यंत, 3:30 वाजेपर्यंत जी काही कॅन्डल आहे बेसिकली, की आपण जर समजा याला डेली कॅन्डल असं म्हटलं, तर सकाळपासून जे मार्केट इथं ओपन झालं, पूर्णपणे दिवसभर बायर्सनी डॉमिनन्स केला याला, असं त्याला आपण म्हणूया, ते सामर्थ्य गाजवलं. पूर्णपणे दिवसभर फक्त बायर्सच मार्केटमध्ये जास्त बहुमताने आले बेसिकली, आपण त्याला बेसिकली असं म्हणूया, की पूर्णपणे दिवसभर बायर्सचा गाजावाजा राहिला. ठीक आहे. हे झालं बेसिक आयडिया, की मारुबोजू कॅन्डल्स म्हणजे अशी कॅन्डल दिसते. युजुअली मारुबोजू कॅन्डल्समध्ये विक्स जे असतात, मारुबोजू कॅन्डलमध्ये विक्स जे असतात ते एकदम छोटे असतात. म्हणजे याचं असं काही रिस्ट्रिक्शन नाही याला, की पूर्णपणे ओपन हाय, ओपन क्लोज इक्वल टू हाय असं काही नाही. छोट्यात छोट्या विक्स ज्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी आपण त्या कॅन्डल्सला मारुबोजू म्हणतो. ठीक आहे. तर मी आता तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो मारुबोजू कॅन्डलचं चार्टवरती. ते म्हणजे रेमंडचा चार्ट. तर फक्त कॅन्डलचं एक्झाम्पल देण्यासाठी मी एक चार्ट ओपन करतो तुमच्यासमोर. तर ही आहे डेली कॅन्डल ऑफ रेमंड्स. ठीक आहे. आता शेवटची जी डेली कॅन्डल आपण पाहतोय, या कॅन्डलमध्ये आपणास काय दिसतंय? ही जी कॅन्डल आहे, त्या कॅन्डलचा ओपन कुठे आहे? तुम्ही फक्त एवढ्याच बॉक्सवरती फोकस करा. जी शेवटची जी कॅन्डल बनली आहे, त्या कॅन्डलला मी बॉक्स करतो. ठीक आहे. तर ह्या कॅन्डलमध्ये आपणास काय दिसतंय? ओपन कुठे झालाय? ओपन इज हिअर, ओपन इज हिअर आणि क्लोज कुठे झाला? क्लोज इथे झाला. प्राइस थोडीशी वरती गेली होती अजूनही, परंतु एंडमध्ये आपण समजा या प्राइसकडे जर पाहिलं, तर आपणास काय काय कळतंय आपल्याला? ह्या कॅन्डलवरती एका कॅन्डलकडे पाहून आपणास काय कळतंय एक्झॅक्ट? ठीक आहे. बायर्स खूप स्ट्राँग आहेत. ठीक आहे. तर यालाच आपण म्हणूया मारुबोजू कॅन्डल बेसिकली. तर मारुबोजू कॅन्डलमध्ये बऱ्याच वेळी प्राइस जी असते पूर्णपणे दिवसभर बायर्सचा डॉमिनन्स असतो. ओके. तर याला आपण म्हणतो मारुबोजू कॅन्डल. ठीक आहे. सर्वांना लक्षात आलं मारुबोजू कॅन्डल म्हणजे काय? आता सेकंड जो टाइप आहे तो म्हणजे डोजी कॅन्डल्स. तुम्ही बऱ्याच वेळा नाव ऐकलं असेल डोजी कॅन्डल्स म्हणजे काय? तर डोजी कॅन्डलचा बेसिक अर्थ असा असतो, की ओपन आणि क्लोज हे खूप जवळ-जवळ असतात किंवा एक खूप बेसिक छोट्या कॅन्डलसारखे दिसतात. एकदम छोट्या कॅन्डलसारखे दिसतात. ज्याचा हाय आणि लो असं. बेसिकली कॅन्डल जी असते डोजीची ती युजुअली अशी दिसेल तुम्हाला. खूप छोटी बॉडी आणि खूप मोठाले विक्स. ओके. आणि जी रेड बेसिकली याच्यामध्ये कॅन्डल कलर इतका मॅटर करत नाही. परंतु डोजी कॅन्डल युजुअली ह्या प्रकारे दिसेल तुम्हाला. तर बेसिकली ह्याच्यामध्ये मी परत तुम्हाला कॅन्डल्स ड्रॉ करून दाखवतो, की एक्झॅक्टली ही कॅन्डल बनते कशी. आपण असं समजूया, की प्राइस ओपन झाली एका ठिकाणी. लेट्स जस्ट से हा प्राइसचा ओपन आहे. बायर्सने प्राइसला वर नेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते वरती नेऊ शकले नाहीत आणि सेलर्सने पण प्राइसला खाली नेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते खाली पण नेऊ शकले नाहीत आणि एंडिंगला प्राइस मध्येच येऊन कुठेतरी क्लोज झाली अशा ठिकाणी. म्हणजे बेसिकली ह्या कॅन्डलमध्ये आपल्याला विक्स हा खूप मोठा दिसेल. म्हणजे जेवढ्या एरियामध्ये प्राइस ट्रेड झाली, तो आपला विक्स असेल. ठीक आहे. तर हा जो एरो आहे, तो मी क्लिअरली इथे मार्क करतो. एक सेकंड. दोन्ही साइडला ज्यावेळेला आपल्याला विक्स मिळतात, त्यावेळेला आपण अशा कॅन्डल्सला डोजी असं म्हणतो. ठीक आहे. तर डोजी कॅन्डलमध्ये काय असतं, बॉडी जी आहे, ह्या बॉडीमध्ये ही ॲक्चुअली बॉडी नाही, तर हे
खूप एकदम निग्लिजिबल बॉडी आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. याला आपण बेसिकली म्हणतो डोजी. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय असतं, कन्क्लुजन जर आपल्याला काढायचं असेल, तर याच्यामधून काय कन्क्लुजन काढू शकतो. बेसिकली कधी-कधी तर असं होतं, की ही डोजी कॅन्डल खूपच अशी खूप छोटी बनते आणि एक फ्लॅट लाईन सारखी दिसते. ह्यालाही आपण डोजी म्हणतो. युजुअली याच्यामध्ये असं आपल्याला कळतं, की प्राइस इंडिसायसिव्ह आहे. म्हणजे जर समजा आपल्याला नुसतं जर लॉजिक समजून घ्यायचं असेल या कॅन्डल बनण्याच्या मागे, तर आपल्याला हे बेसिक कळेल, की याच्यामध्ये सामर्थ्य कोणाचं आहे? म्हणजे याच्यामध्ये स्ट्राँग कोण आहे? बायर स्ट्राँग आहे की सेलर स्ट्राँग आहे? असं काही आपण याच्यामध्ये कन्क्लुजन काढू शकतो का? की बायर स्ट्राँग आहेत का याच्यामध्ये की सेलर स्ट्राँग आहेत? कॅन वी डू समथिंग लाइक दॅट? कोणी स्ट्राँग नाही. करेक्ट? आपण करू शकत नाही. आपण असं कन्क्लुजन करू शकत नाही. ठीक आहे. सो नाऊ हेच कदाचित ही बऱ्याच वेळा कॅन्डल रेड किंवा ग्रीन आहे त्याच्यामध्ये जास्त फरक पडत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, की एक्झॅक्टली इतक्या छोट्याशा भागामध्ये जर ओपन आणि क्लोज असेल, तर आपण इतकं महत्त्व त्याला देऊ शकत नाही, राइट? की कॅन्डल ग्रीन आहे की रेड आहे. तर ह्याला आपण बेसिकली म्हणूया, की हे झाली डोजी कॅन्डल. ओके. सो ही कदाचित रेडमध्ये असू शकते किंवा कदाचित ग्रीनमध्ये असू शकते. परंतु ह्या कॅन्डलचं लॉजिक असं, ही खूपच इंडिसायसिव्ह असते. इंडिसायसिव्ह म्हणजे काय? नाही बायर्सला कळत नाही, की मार्केटला वर घेऊन जायचं किंवा ते इतके स्ट्राँग नाहीत, की प्राइस वरती क्लोज करते आणि सेलर्सला पण कळत नाही, की प्राइसला इतकं खाली आणायचं, की बेसिकली त्यांचं पण स्ट्रेंथ नाही मार्केटमध्ये. ओके. तर ह्याला आपण इंडिसायसिव्ह कॅन्डल म्हणतो, की ज्या ठिकाणी दोन्हीही गोंधळात आहेत. बेसिकली कन्फ्युजनमध्ये आहेत किंवा दोघांमध्ये एवढी स्ट्रेंथ नाही मार्केटला वर किंवा खाली घेऊन जाण्याची. ह्यावेळेला अशा कॅन्डलला आपण डोजी कॅन्डल म्हणूया. ओके. तर सर्वांना क्लिअर आहे डोजी म्हणजे काय? तर आपण चार्ट्स वरती पाहूया. ओके. सर थोडक्यात इथे तुम्हाला परफेक्टली दिसेल. तर हा मी एक छोटासा बॉक्स ड्रॉ करतो इथे. ठीक आहे. ह्या बॉक्समध्ये ही जी छोटीशी कॅन्डल बनलेली आहे, ह्या कॅन्डलमध्ये काय दिसतंय आपल्याला? व्हॉट डू वी सी हिअर? काय दिसतंय आपल्याला ह्या कॅन्डलमध्ये? ही जी रेड कॅन्डल छोटीशी बनली एकदम, जिच्यामध्ये विक्स आहे का? ऑब्व्हियसली दोन्ही साइडला विक्स आहे. वरती पण विक्स आणि खाली पण विक्स. ठीक आहे. आणि बॉडी किती छोटी आहे त्या कॅन्डलची? तर ह्याला आपण डोजी कॅन्डल असं म्हणूया. याचा अर्थ असा होतो, की बायर्स आणि सेलर्स हे दोन्ही इंडिसायसिव्ह आहेत. बेसिकली म्हणजे कोणामध्येच एवढं कन्व्हिक्शन नाही, की प्राइसला वरती घेऊन जायचं अग्रेसिव्ह, की प्राइसला खाली घेऊन जायचं. याला आपण बेसिकली डोजी म्हणतो. डोजी कॅन्डल्स असं म्हणतो. बेसिकली यालाच आपण साइडवेज मार्केटही म्हणू शकतो किंवा whipsaw मार्केट असंही म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे झालं डोजीचं एक्झाम्पल. सर्वांना क्लिअर आहे का, की डोजी म्हणजे काय? हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला असेल याचा अर्थ तो तुम्हाला नक्कीच आवडला आहे. हा संपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला छोटासा शॉर्ट करून असा इथे पब्लिश केलेला आहे. काहीच गोष्टी इथे तुम्हाला दाखवलेल्या आहेत. ओरिजिनल सेशन जो होता तो 3 तासापेक्षा जास्त काळाचा होता. कोर्सची दुसरी बॅच मे महिन्यात सुरू होते. त्यामध्ये एकूण 13 सेशन्स होतील. आम्ही तुम्हाला सगळं बेसिक्ससह ते इंट्राडे ट्रेडिंग, स्टॉक ऑप्शन्स, निफ्टी बँक निफ्टी ट्रेड कसे करायचे, स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्ट कसे करायचे, तुमची रिस्क मॅनेज कशी करायची हे सगळं शिकवणार आहोत. त्याबरोबरच ट्रेडिंग सायकोलॉजीवर सुद्धा आम्ही एक सेशन घेणार आहोत. याशिवाय तुम्हाला हँड होल्डिंग दिलं जाईल जे 1 महिन्यासाठी असेल. जे लोक आत्ताच रजिस्ट्रेशन करतील त्यांना आत्तापासूनच आम्ही कॉल सुद्धा देणार आहोत. त्यातून तुम्ही कोर्सची फी जी आहे ती वसूल करू शकता. तुम्हाला काहीही शंका असेल तर आम्हाला फोन करा किंवा व्हॉट्सॲप नंबर जो आहे आमचा त्याच्यावर मेसेज करा. बाकी सगळी माहिती आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. धन्यवाद.